ए उन्हाळा की पावसाळा रे? पावसाळा. पावसाळा पडला. ए बघता काय घेणार रे? मला बॉलिंग पाहिजे. मैदानावर आलेले आहे बाळ्याभाई या संघाचे मंगेश उर्फ मोन्या. बाळ्याभाई टीमचे अमर उर्फ आम्या. करिअर 204 दिसतात, मग रन्स काय उपयोग नाही. हान डबल आणि आपल्या बाईची बॉलिंग चालू आहे. मोन्या व आम्या मैदानात उतरलेले आहेत. छत्री ही पावसाला रोखू शकत नाही, पण संकटाशी लढण्याची ताकद देते. मोन्या या ठिकाणी खेळत आहे. मोन्याने फोर मारून आपलं खातं उघडलेलं आहे या ठिकाणी, आणि बॉल षटकार या ठिकाणी गेलेला आहे आणि बॉल बाउंड्रीच्या दिशेने जाताना अंपायरचा इशारा फोर आणि पप्या नाराज. बबल्या आणि आम्याचा जल्लोष. मोन्या बबल्या या ठिकाणी कॅबरी डान्सर किंवा मायकल जॅक्सन सारखा डान्स करत आहे. पप्याने त्याला डोस दिलेला आहे, लक्ष दे ना, लक्ष. वॉर्निंग दिलेली आहे आणि बबल्या घाबरला. मोन्या खेळत आहे आणि मोन्याने बॉल मारलाय मंग्याच्या दिशेने. मंग्या हा सुनाला या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि एकच रन फक्त मोन्याच्या हातातून सुटलेला आहे. आम्या टुकू टुकू खेळत आहे. 1-1, 2-2 काढण्याच्या विचारात आहे आणि पुन्हा प्रयत्न केलाय मारण्याचा, पण फक्त बॉल कट केलेला आहे. आणि या ठिकाणी डॉट. शेवटच्या बॉलला बाउंड्री. 1 ओव्हर दोघांच्या पार्टनरशिपमध्ये 10 रन कंप्लीट झालेले आहेत. चांगली पार्टनरशिप, कम खेळी केलेली आहे. पुन्हा स्ट्राईकला दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. बाबल्या बॉलिंग करायला आला आहे. मंग्या स्ट्राईकला. मोन्याने मारला आहे, पण काय झालं, अतिशय भंगार आउट. अंपायरचे नेतृत्व घाल आपला आउट झालेला आहे. मोन्या बाहेर निघायचे. मोन्या खूप रागात दिसलेला आहे. मोन्याने आपली गाडी त्या दिशेने वळ घेतली आहे. मोन्या आपली गाडी काढलेली आहे. मोन्याचा काय निर्णय अतिशय काय कळता येणार नाही. मोन्याने गाडी फिरवलेली आहे. मोन्या घरच्या दिशेला. मोन्या म्हणते मला खेळायचं नाही. पप्याबाईने थांबवला आहे. पप्याबाई म्हणतो तू जर खेळला नाही तर तू बघच. पप्याबाईची धमकी काय बोलता येत नाही. तर पप्याबाई म्हणजे पप्याबाईच आहे. पप्या म्हणते तू मैदानावर आलेले आहे बाळ्याभाई संघाचे ओमकार उर्फ किलर. करिअर 135 रन बिन चपलाचे व 32 रन चपलाचे. गाणे गाऊन पोरींचे किलिंग करणारे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बॉलिंगला आले आहे पहिलवानसंख्या आणि अतिशय चांगली खेळ चाललेली आहे. आता दुसरा ओव्हर टाकलेला आहे आणि या ठिकाणी किल्लतने मारलेला आहे. चांगलाच मजबूत हाणलाय रक्कार. 1 रन काढून स्ट्राईक चेंज केलेली आहे आणि या ठिकाणी लई छपरी आउट झालेला आहे. या ठिकाणी आम्ही कॅप्टन बळीराम उर्फ बाळ्या. करिअर रन्स 61-62. मोबाईल गेममध्ये लक्ष IPL 2020. भाऊंची हवा आणि ओनली मावा नाव. चौथ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे आणि चौथ्या ओव्हरची पहिली बॉल टाकलेली आहे. कॅप्टनने चांगला हाणला आहे क्रॉसला. 1 रन काढून स्ट्राईक चेंज केलेली आहे, पण दुसऱ्या रनला पळाले आहेत. या ठिकाणी वाटलं नव्हतं या टप्प्याला येऊन राहील मॅच. इथे पळतो राव, नमल्यासारखं झालं ना मला. अरे मॅच जिंकायची नाही का आपल्याला? मग लय हाऊस तुला पाहायची. तर नेक्स्ट बॉलसाठी आणि हा चांगलाच हाणलेला आहे षटकाराच्या दिशेने आणि हा निघालेला आहे. चांगलाच पिच मारलेला आहे. पंचांचा निर्णय वाटलं नव्हतं एवढं भारी खेळतील, अपेक्षा नव्हती. या ठिकाणी बाळ्याभाई टीमची चर्चा चालू झालेली आहे की हरवायची कशी.
येत काही नाही, त्यांना कशा फुकटची चर्चा चाललेली आहे त्यांची त्या ठिकाणी. आता क्रीजवर उतरले आहेत. हे आहे पप्प्या भाई संघाचे रमेश तात्या उर्फ रम्या, करिअर ऑलराऊंडर. मीच एकटं बाकी गेलं. आत्ता आलेले आहे पप्प्या भाई संघाचे ओमकार उर्फ भाई सुक्या. करिअर आयुष्यात पहिल्यांदाच खेळतो पप्प्या बोलला म्हणून. त्यांच्या पहिल्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. हा पहिला बॉल आणि पहिला पण सुक्यानी उचलला आहे. घाण केली, लय घाण केली आणि आउट. लय बेकार भागला राव. लय घाण बेकार आउट झालेला आहे पहिल्याच बॉलला. आता आणि आता मैदानावर आलेले आहे पप्प्या भाई संघाचे कर्णधार म्हणजेच पप्प्या भाई. करिअर नुसता धुराळा, बॅटिंग आणि हाणामारी स्वप्न. 6 बॉलमध्ये 50 रन आलेले आहेत. कॅप्टनने आणला आहे शॉट. कॅप्टनचा शॉट अंपायरला वाचला वाचला आहे. आणि हा नेक्स्ट बॉल आणि मारलेला हा स्क्वेअर शॉटच्या दिशेने. हा पहिला, हा दुसरा, घे तिसरा, घे डबल, चल. आता नेक्स्ट ओव्हरला, आता या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. कॅप्टनला हा पहिला बॉल आणि हा वरती हवेच्या दिशेने आणलेला आहे आणि प्लेअरने पकडलेला आहे आणि हा कॅप्टनचे सगळे स्वप्न पाहण्यात मिळाले आहे. आता मैदानावर आलेले आहे पप्प्या भाई संघाचे निखिल उर्फ बाबल्या. करिअर काही माहीत नाही. इमर्जिंग प्लेअर. घरात आहे मोरी पण मुतायची झाली चोरी या पुस्तकाचे लेखक. आता या ठिकाणी बाबल्या आलेला आहे. तर बाबल्या हा पप्प्या भाईच्या स्वप्नावर खरा उतरतो का नाही बघूया आपण. 34व्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. हा पहिला बॉल सिंगल शॉट घेऊन. तर या ठिकाणी मंग्या स्ट्राईकवर आलेला आहे. मंग्याला पहिला बॉल. मंग्यानी चांगलाच हाणलेला आहे. मंग्यासाठी दुसरा बॉल. मंग्यानी स्ट्राईक चेंज करून डबल टिबलचे रन काढलेले आहेत. बस आणि या मंग्यासाठी नेक्स्ट बॉल आणि मंग्या आउट. राव मंग्या आता पप्पा व्हायचं काय करून. आमचा एक प्लेअर बाकी अजून एक प्लेअर बाकी आहे. हे बघ पप्प्या, असलं काही ठरलं नव्हतं. पण आमचा बाकी आहे ना एक प्लेअर. असं काही ठरलं नव्हतं. खेळायचं अजिबात खेळायचं नाही. बरोबर आहे तुमचं, सर, बरोबर आहे. हे टीम नाही मी काय सांगतो, सर, बरोबर आहे. म्हणतोय ना, जिंकलो आम्हीच. आमचा एक प्लेअर बाकी आहे अजून. थांबा. अंपायर मी आहे ना. अंपायरचा निर्णय लास्ट निर्णय. यांच्या एका गड्याला बॅटिंग करायची. ते आमच्या गाड्याला बॅटिंग. चला रे, चला. आणि इथं आम्ही बाई भेटी टाकत आहे. पप्प्याबाईंच्या दहशतीचा या ठिकाणी महाराष्ट्राला प्रत्यय आलेला आहे. धडाडीचे कार्यकर्ते आपल्या खेळत आहे. कसं आहे मित्रांनो, जिंकलं तरी इतिहास घडला पाहिजे, हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. आपल्याला 4 रन पाहिजे. 4 रन. 6 मार, तिकडे 4 मार. 6 किंवा 4 पाहिजे मला. नाहीतर मग तुला सांगितलं नाही म्हणशील. पेप्सी मिळणार आहे. पेप्सी तुला एकट्याला एक पेप्सी देणार माझ्यातर्फे. शांतता. बाबल्या सगळं चेक करतोय. बॅट वगैरे 1 काढायचे, 3 काढायचे, 4 काढायचे. 1 बॉल 4 काढण्याचं ध्येय आणि बॉडी बिडी फिट करून ओकेमध्ये 1 बॉल 4. या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे. जल्लोषाचं वातावरण. बाबल्या हरवलेला आहे, जिंकला.
सगळीकडे आनंदाचं वातावरण, ऐतिहासिक विजय झालेला आहे. आज जी मॅच झाली त्याबद्दल जाणून घेऊया अंपायरची प्रतिक्रिया. सर, जी आज मॅच झाली त्याबद्दल काय बोला? आत्ता जी मॅच झालेली आहे ती खूप चांगली झाली. बंड्या वर्सेस पप्प्या. पप्प्याची टीम म्हणजे असली भारी ना, पण दोन्ही टीमचे माझे मित्रच असल्यामुळे मी चांगला निर्णय दिला. पण शेवटी बंड्याची टीम जिंकली होती. पण काय करा, पप्प्याचे सगळे जे काही प्लेअर होते ते माझ्या अंगावर आल्यामुळे मी पप्प्याला विन दिली. आणि विन दिल्याबद्दल मला काय दिलंय त्यांनी, एवढंच. ठीक आहे पप्प्या, घाल तुझ्या. तुम्हाला काय हवं तसं बोला. काय नक्की काय हवं तर बोला. थँक्यू सो मच. ओके. आता ही पप्प्याची टीम विन झाली आहे. या टीमला पेप्सी कंपनीचे ओनर हे त्यांना 1-1 रुपयाची पेप्सी देणार आहेत. त्यांचं नाव आहे खंडू गायधने. धन्यवाद. बंड्यानं आपल्याला येडं बनवले. आपल्याला मंड्याला मोठी पेप्सी भेटणार, ही बात कधी 1 रुपयावाली. काय करायला? अरे निघल्या गप, तू भोकट भेटले खा की गप. आता काय पर्याय असू दे, निघल्या खा. फुकटचं आहे खा. ऍक्शन. जोरात बोलायचं काय? ऍक्शन. आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा, घंटा वाजवायला विसरू नका. सगळ्यांनी मला आता एक साथ घंटा वाजवा. सगळ्यांना